नमस्कार, देवमाजावरती स्वागत आहे। आज आपल्याबरोबर भुवे काकू आहेत आणि एक छानसा मुद्दा काकूने घेतलेला आहे यावेळेला आपल्याशी चर्चा करायला। नमस्कार काकू। नमस्कार। नवीन एक ट्रेंड झाली आहे की मुलांना खेळणी पाहिजे असतील तर ते मग सांगतात खेळणी मला नको मागू, जाऊन स्वामींना माग, स्वामी तुम्हाला देते। काकू, स्वामी आजोबा हे व्यक्तिमत्व लहान मुलांपुढे कसं मांडावं? अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे लहान मुलांना आजोबा आहेत असं वाटतं। आजोबा आणि नातवाची नाड कशी जुळते निरीक्षण केलं पाहिजे। आता बघा, स्वामी आजोबा, स्वामींचं व्यक्तिमत्व कसं आहे हे कित्येक वेळेस पालकांना सुद्धा माहीत नसतं। तर ह्या वेळेस समजा एखादी मुलगी लहान म्हणते, आई मला बाहुली पाहिजे, बाहुली पाहिजे। तर आई म्हणते, जा स्वामी आजोबांकडे माग, स्वामी आजोबा तुला बाहुली देतील। आता ह्याच्यामध्ये आपण बघूया काय घडलं, की ह्याच्यामध्ये घडलं असं की आईने काय केलं, तिची जबाबदारी ही स्वामींवर सोडून दिली। आता ह्याच्यामध्ये बारकाईने आपण बघितलं तर एक गोष्ट असं येते की स्वामी बद्दल स्वामी ती कुठं बघते, टीव्ही मध्ये बघते, चित्रामध्ये बघते, स्वामी सिरियल मध्ये बघते। एखादा मुलगा अजून काही मागत असला तर ते पालक म्हणतात, जा स्वामी आजोबांना सांग, तेच देतील तुला। तर हे स्वामी आजोबा हे आपण मुलांसमोर कशा पद्धतीने दाखवतो आहे हे आधी पालकांना नीट कळलं पाहिजे। स्वामी हे जादूगर नाही आहेत, पहिली गोष्ट ही लक्षात घ्यायला हवी। आणि स्वामी हे चमत्कार सुद्धा करत नाहीत, ही गोष्ट सुद्धा लक्षात घ्यायला हवी। ही पालकांनीच ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी आधी, तेव्हा ते मुलांना व्यवस्थित सांगू शकतील। आता जादूगार आणि चमत्कार ह्याच्यामध्ये काय असतं, हात चलाखी असते, लबाडी असते, लपवालपवी असते, थोडंसं भ्रमाट टाकणं असतं आणि त्यातून ते जादूचे प्रयोग आणि चमत्कार असं समोर दृश्य मुलांना दिसत असतं। पण असं नाहीये, आधी पालकांना स्वामींचं व्यक्तिमत्व समजून घेतलं पाहिजे। आता हे कसं समजवायचं, तर समजा ती मुलगी बाहुली मागते, तर त्यावेळेस आईने सांगायला पाहिजे की अगं बाहुली तुला हवी आहे ना, मग तू स्वामी बघतेस ना, मग स्वामी मला बुद्धी देतील की अगं तू तुझ्या बेबीला बाहुली आणून दे, तेव्हा मी आणून देईल तुला। पण स्वामी असं कधी सांगतील, हे बघ, तू जेवणातल्या सगळ्या प्रकारच्या भाज्या तू खाल्ल्या पाहिजेस, तू दूध पिलं पाहिजेस, तू विनाकारण हट्ट नाही केला पाहिजेस, तू छान खेळली पाहिजेस, लवकर झोपली पाहिजेस, आणि मोबाईल पण खूप वेळ नाही बघायचा, टीव्ही पण खूप वेळ नाही बघायचा। हे असं जर तू केलंस ना, मग तू स्वामी आजोबांना आवडशील। ते स्वामी आजोबा तुझ्याकडे बघत असतात आणि त्यांना तू आवडलीस की मग ते मला बुद्धी देतील की अगं जा तुझ्या मुलीला बेबीला बाहुली आणून दे, मला अशी बुद्धी दिली की मग मी तुला बाहुली आणून देईन, आहे की नाही। आता एक मुलगा म्हणतो परीक्षा आली आहे, आई म्हणते अरे अभ्यास कर, खेळू नको जास्त, तुझं लिखाण नाही पूर्ण कर। आई मी केलं सगळं आणि मला स्वामी आजोबा आहेत ना, ते मला पास करून टाकतील, मी पास होणार आहे। अशा प्रकारे तो मुलगा आईशी बाबांशी संवाद करतो। आई बाबा खुशीत होतात की त्यांना असं वाटतं आपला मुलगा स्वामी समर्थांना मानतो, त्यांना आजोबा म्हणतो आणि त्यांच्यावर विश्वास ठेवतो, ही चांगली गोष्ट आहे असं आई वडिलांना वाटतं। आई वडिलांचा व्ह्यू फक्त श्रद्धा आणि विश्वास इथपर्यंतच लिमिटेड असतो, पण प्रत्यक्षात घडतं काय की स्वामी आजोबा पास करून टाकतील म्हणजे स्वामी आजोबा कष्ट घेतील आणि हा मुलगा पास होणार, मग अभ्यास केला नाही केला तरी पण भागताय अशी धारणा त्या मुलाची बनू शकते। म्हणून मुळातच काय सांगायचं त्या मुलाला, अरे तू अभ्यास करायला पाहिजेस, तू तुझं जे काय गणित आहे ते सोडवायला पाहिजेस, जे काय तुझं इंग्रजीचे स्पेलिंग आहेत, इंग्रजीचे प्रश्नोत्तर आहे तू कंप्लीट करायला हवे, सायन्सचा अभ्यास कंप्लीट करायला हवं, इतिहास तुझा वाचून लक्षात आला पाहिजे, भाषेचं तुला निबंध लिहिता आला पाहिजे। अशा पद्धतीचं जेव्हा तू करशील ना, तेव्हा स्वामी आजोबांना तू आवडशील आणि मग स्वामी आजोबा तुला आशीर्वाद देतील आणि त्यांचा आशीर्वाद पाठीशी असला म्हणजे तू नक्कीच पास होशील। असं पालकांची जबाबदारी आहे की अशा पद्धतीने त्यांनी मुलांना सांगितलं पाहिजे। कारण पालकांनाच एक गोष्ट आधी मुळात माहिती असायला हवी आहे की स्वामी समर्थ हे व्यक्तिमत्व नेहमी जीवाला स्वावलंबी होण्यावर भर देत आहेत।
आपल्या लक्षात घ्यायला हवंय, इतर ज्या देवदेवता असतात त्यांचे जप केले, तप केले, त्यांना नैवेद्य दिले की पूजा घातल्या की ते आपल्याला हातवर करतात, आशीर्वाद देतात, जा तुला संतान होईल, जा तुझं लग्न होईल, जा तुझं अडलेलं काम कोर्टातली केस जिंकेल, असा आशीर्वाद देऊन ते मोकळे होतात. आता ह्यावेळेस काय होतं, त्या देवदेवता त्यांची ऊर्जा आपल्याला पोचवतात. ऊर्जा म्हणजे काय, त्या देवदेवतांचं जे कमवलेलं पुण्य असतं त्यातलं ते थोडं आपल्याकडे सोडतात, म्हणजे पॉझिटिव्हिटी आपल्याकडे सोडतात. आणि आपल्याकडे सोडलं म्हणजे आपण त्यांची ती ऊर्जा घेऊन आपण ते काम कमी कष्टात चांगलं करू शकतो. पण स्वामी आजोबा परमात्मा आहे हे लहान मुलांना कळणार नाही, पण पालकांना कळायला हवं. स्वामी आजोबा परमात्मा आहे, ते कलियुगामध्ये अतिशय त्रासाचं असतं हे कलियुग, म्हणून त्या लेकरांच्या मायेपोटी परमात्मा स्वतः स्वामी आजोबा बनून आलेत. स्वामी आजोबा जीवाला स्वावलंबी बनवतात, हे स्वामींचं मुख्य तत्व आहे. स्वामी म्हणतात, तू कष्ट कर, तू प्रयत्न कर, तू कष्टाला घाबरू नकोस, जिथपर्यंत तुझा शेवटचा प्रयत्न आहे तिथपर्यंत तू एकट्यानेच करायचा आहे प्रयत्न. आणि जेव्हा असं कळलं की आता तुझी क्षमता संपली प्रयत्न करण्याची, त्यावेळेस मी तुझ्या पाठीशी आहे, असं स्वामी समर्थ सांगतात. हे आधी पालकांना कळलं पाहिजे. स्वामींना कोणालाही आयतं देणं कधीही आवडत नाही, हे मुलांना ठसवायला पाहिजे, आधी त्यांच्या मनावर हे बिंबवायला पाहिजे. कारण स्वामी हे नेहमी सांगत असतात, कष्ट घ्या, प्रयत्न करा, विचार करा, भोवतालचं निरीक्षण करा, स्वतःचे प्रयत्न स्वतःसाठी करा, आणि मग त्यातही तुम्ही कमी पडला तर मी तुमच्या पाठीशी आहे, असे स्वामी आजोबा सांगतात. मुलांना लक्षात आलं पाहिजे की स्वामी आशीर्वाद द्यायला पाठीशी आहे, भक्कम आधार आहे, त्यांचा सपोर्ट आहे, पण कष्ट मात्र आपल्यालाच घ्यायला हवे. हे मुलांना पालकांनी नीट समजून सांगितलं पाहिजे. आता ह्याच्यामध्ये स्वामींचा आशीर्वाद येतो म्हणजे कसं येतो बघा. स्वामी म्हणतात, एखाद्या मुलीने छान 10वीची परीक्षा दिली, अभ्यास केलेला आहे, छान केलेला आहे, तर ती म्हणते, स्वामी मला सायन्सला ऍडमिशन घ्यायची आहे, मला साधारण 90% पर्यंत मार्क आले तर चांगलं होईल. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आता तिने अभ्यास केलेला आहे, तिने कष्ट घेतलेले आहेत, म्हणून स्वामींनी तिला आशीर्वाद दिला आहे. आता ही क्रिया कशी घडते बघा. बघा, आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. ह्याच्यासाठी समजण्यासाठी एक उदाहरण सांगते की घरामध्ये काही आपले फॅमिलीची माणसं एकत्र बसलेली आहे, काहीतरी गंभीर विषयावर चर्चा चाललेली आहे, त्या ठिकाणी एक प्रचंड प्रकारचा ताण निर्माण झालेला आहे. आणि असं असताना होतं काय, एक त्याच कुटुंबातलं एक 2-2.5 वर्षाचं बालक खेळत असतं अंगणात, छोटा मुलगा, आणि तो असं दुडू धावत आत येतो आणि ते सगळे बसलेले असतात मीटिंग करत, त्यांच्यामध्ये तो येतो आणि म्हणतो, काका 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 मला हे बघा काय सापडलं, मला हे बघा काय सापडलं, तर चॉकलेट सापडलं. मग ते शेजारचा हा जो आहे ना गणेश, तो मागत होता, तर मी त्याला ते दिलं काका, मग तुम्ही मला नवीन आणून द्याल ना, असं तो हे करतो. मग सगळेजण अगदी हसायला लागतात, कौतुक करायला लागतात. त्यावेळेस काय होतं की त्या ठिकाणी जो ताण निर्माण झालेला होता तो रिलॅक्स झाला. सगळेजण थोड्या वेळ का होईना हसायला लागतात आणि त्या मुलाकडे कौतुकाने बघायला लागतात. थोडं त्यांच्या विचारांमध्ये परिवर्तन होतं आणि ते हलके होतात. आता याच्यामध्ये घडलं काय, ते छोटं जे 2-2.5 वर्षाचं मूल आलं, ते मुलाकडे जर आपण पाहिलं तर ते मूल, त्याला पाप पुण्य काही कळत नाही, ते मूल निरागस असतं आणि त्या मुलामध्ये कुठल्याही अपेक्षा नसतात. खरं सगळ्यात महत्वाची गोष्ट माहिती आहे का, ते जे छोटं 2-2.5 वर्षाचं मूल असतं ना, त्याच्या गरजाच खूप कमी असतात. त्याच्या गरजा काय असतात, फक्त खायला प्यायला मिळावं, सगळ्यांनी लाड करावे आणि खेळावं. इतक्या गरजा कमी असल्यामुळे तो खूप आनंदी असतो, त्याच्यामध्ये खूप पॉझिटिव्हिटी असते आणि त्याचं ते हसणंही खूप आतून असतं आणि खूप गोड असतं. आणि ह्या इफेक्टमुळे आपण मोठी माणसं आनंदित होतो. त्याच्याकडे काही जादू नसते आपल्याला आनंदी करण्याची, पण त्याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी खूप असते. अजून त्याच्या डोक्यामध्ये आपण पाप पुण्याच्या व्याख्या भरवलेल्या नसतात, कारण या मुलांमध्ये हा जे चित्रण असतं वास्तवाचं, हे आपणच पालक भरवत असतो, चांगलं वाईट. तर त्या मुलामध्ये असं काही नसतं आणि म्हणून त्याच्या उपस्थितीने
तो मीटिंग चाललेला जे माणसं असतात ते ताणरहित होतात, ते आनंदित होतात. थोडा वेळ त्यांना त्यांच्या गंभीर विषयातनं सुटका मिळते, रिलॅक्स होतात. आणि मग त्या मुलाशी थोड्याफार अशा गमती होऊन ते मूल पुन्हा खेळायला निघून जातं. आणि मग हे लोक पुन्हा तो विषय त्यांचा घेतात, तेव्हा त्यांना आणखीन चांगली गोष्ट सुचत असते, मार्ग सापडत असतो. मग स्वामी आजोबांचं सुद्धा हेच आहे. स्वामी आजोबा काय आहे, जादूगर नाही हे पक्क लक्षात ठेवा. स्वामी आजोबा चमत्कार करत नाही हे पण पक्क लक्षात ठेवा. स्वामी आजोबा काय करतात, लीला करतात. आता स्वामी आजोबांच्या लीला म्हणजे काय याचा अर्थ आपण बघूया. स्वामी आजोबा हे परमात्मा आहे. त्यांचं मन खूप स्वच्छ आहे. त्यांच्या मनाला स्वच्छची शुद्धची जी व्याख्या आहे ती स्वामी आजोबांचं मन आहे आणि हृदय आहे. त्यांच्यामध्ये थोडासाही काळा ठिपका वाईट गोष्टींचा नाही. आणि त्यामुळे आणि ते कधीही कोणाचं वाईट करत नाही, कोणाचं अहित चिंतत नाही. ते सगळ्यांना प्रेमानेच मार्ग दाखवत असतात. ते जरी रागवले तरी त्यातून त्या व्यक्तीचं हितच साधत असतात. इतके फुल टू फुल पॉझिटिव्हिटी असते स्वामी आजोबांमध्ये. आणि त्यामध्ये आणखीन ते परमात्मा आहे, त्यामुळे त्यांची ऊर्जा प्रचंड आहे. आणि त्यांच्या ह्या अशा वागण्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वातनं जी काय ऊर्जा बाहेर पडते, जशी त्या लहान बाळाच्या शरीरातनं ऊर्जा बाहेर पडली आणि त्या ऊर्जेमुळे ते आजूबाजूचे लोक शांत झाले, तसे स्वामींच्या शरीरातनं जी ऊर्जा बाहेर पडते ती आपल्याला स्वामींच्या मठामध्ये जाणवते, स्वामींच्या चित्रामध्ये जाणवते, सिरियल बघताना जाणवते. आणि ती बाहेर पडली पॉझिटिव्हिटी भरपूर की आपण शांत होतो, आपण प्रसन्न होतो. आपल्यामध्ये निगेटिव्हिटी काही काळ का होईना दूर जाते आणि आपण पॉझिटिव्ह जास्त झालं की आपल्याला चांगले विचार सुचतात, आपण आनंदित होतो. अशा प्रकारे स्वामींचा आशीर्वाद हा आपल्यापर्यंत पोहोचत असतो. म्हणून मुलांना सांगताना असं म्हणावं की स्वामींचा आशीर्वाद घे, पण प्रयत्न तू आधी कर. स्वामींचा आशीर्वाद घेताना कष्टाला घाबरू नकोस. आणि त्यासोबत एक महत्वाचं काम असं कर की हे टीव्ही आणि मोबाईल जे बघतोस ना त्याला मर्यादा ठेव. अशा प्रकारे आपण मुलांना स्वामी आजोबांविषयी सांगू शकतो. स्वामी हे व्यक्तिमत्व फार प्रेमळ आहे, ती माऊलीच आहे हो जगाची. पण आपण त्यांना स्वामी आजोबा म्हणतो. आजोबा हे माणसाचं संस्कृतीतलं एक नाम आहे की आपण नात्यामध्ये आजोबा म्हणतो. ते आजोबा म्हटलं ते साधे माणूस आहे असे आपली समजूत व्हायला लागते. पण आपण त्या क्षणी हे लक्षात ठेवायला पाहिजे की ते स्वामी आजोबा जरी असं आपण त्यांना म्हणत असलो तरी तो परमात्मा आहे. त्याच्यामध्ये प्रचंड ऊर्जा आहे, एवढं ब्रह्मांड तो खेळवतो आहे, इतका मोठा परमात्मा आहे. आणि त्याची आपल्याला थोडी टच पाहिजे असतो, जाणीव पाहिजे असतो. आता लहान मुलांचं जाऊ द्या हो, मोठ्या बायका सुद्धा काय करतात. आता बऱ्याच स्वामी संस्थांमध्ये आपण जातो, तिथं लक्षात येतं. आपण म्हणावं चला आपण स्वामींचा कार्यक्रम आहे जाऊया, अगं पावसाचे दिवस आहे छत्री वगैरे घ्या. तर काही लेडीजच्या तोंडून अशी वाक्य येतात, नाही नाही मी नाही छत्रीचं ओझं घेत, कोण एवढं वागवणार, स्वामी आहेत ना, स्वामी पाऊस थांबवतील थोडा वेळ. अरे तुम्ही स्वामींची सेवा करायला चाललायत का स्वामींना तुमची सेवा करायला लावताय. पण दुसरीकडे एखादा शेतकरी शेतात धान्य पिकवायला वाट बघत असतो पावसाची, तो अतिशय तळमळीने पावसाला बोलवत असतो आणि इकडे तुम्ही स्वामींना पाऊस थांबवायला सांगताय. आपण स्वामींची सेवा करावी का स्वामींना आपली सेवा करायला सांगायची, हा आपल्या स्वतःला प्रश्न विचारावा. आपण कुठे परगावी जातोय आणि त्यावेळेस आपण काय करतो, सकाळपासनं भराभर आवरायचं टायमिंग प्रमाणे आपण आवरत नाही, आपण दिरंगाई करतो. आपण आहेत ना स्वामी, स्वामींवरचा विश्वास कसा ठेवावा ह्याविषयी हे चाललंय. आहेत ना स्वामी, मग आपण छान साडी घालतो, कपडे घालतो, बारीक सारी गोष्टी घेतो आणि त्या घेत असताना घड्याळाकडेही बघतो आणि हा वेळ कमी होत चाललाय. आहेत ना स्वामी, स्वामी ट्रेन जाऊ देणार नाही, थांबवतील माझ्यासाठी. स्वामी मी येते, ट्रेन मला ट्रेन मिळाली पाहिजे, स्वामी मिळाली पाहिजे. आणि मग छान पावडर लिपस्टिक लावणार, मग चहा घेणार, मग बिस्किट घेणार, सगळं आपलं प्रापंचिक गोष्टी बारकाईने करणार. आणि मग होते घाई आणि मग रिक्षा मिळत नाही, मग धावत रिक्षा मिळते कुठून तरी, मग रिक्षावाल्याला सांगतो पळव पळव पळव, गाडी नको जायला, गाडी नको जायला, स्वामी गाडी थांबवा मला यायचे, स्वामी गाडी थांबवा मला ट्रेन मिळाली पाहिजे. काय आहे हे, स्वामींना आपली सेवा करायला सांगायची, हे पटतं का आपल्या मनाला.
आपल्याला माहिती आहे ट्रेनचा टाइम काय आहे, आपण त्या हिशोबाने आपली लवकर आवरायला हवं की नाही, आणि आपण थोडं काही मिनिटं आधी जायला हवं. असा विश्वास स्वामींवर ठेवला तर तो स्वामींना आवडेल का? विश्वास कसा हवा? सकारात्मक हवा, की स्वामी मी वेळेत पोहोचते रेल्वे प्लॅटफॉर्मवर, आणि गाडी पण वेळेत येऊ द्या, आणि माझा प्रवास सुखाचा होऊ द्या. असं जर आपण वागलं तर स्वामी म्हणतात भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं स्वामींचं वचन आहे. म्हणजे आपल्याला स्वामी समजून घेताना आपल्याला जागृती हवी आहे, जागृती ठेवायला हवी आपल्याला. आता लहान मुलांना आपण जेव्हा आपला विषय हा लहान मुलांचाच चाललेला आहे, की लहान मुलांना स्वामी समजून सांगताना पालकांनी कसं जागृती ठेवावी. स्वामी आजोबा हे देव आहेत, तर हे मुलांना थोडं समजत नाही त्याची व्याख्या, तर त्यावर म्हणजे मुलांना जागृतपणे विश्वास दिला पाहिजे. मुलांनी स्वामींवर श्रद्धा ठेवली पाहिजे, विश्वास ठेवला पाहिजे, हे योग्य आहे. पण त्यांचा विश्वास आणि श्रद्धा ही सकारात्मक ठेवायला पाहिजे. स्वामी आपली सेवा करतील असा श्रद्धा आणि असा विश्वास काही कामाचा नाही. तर मुलांना आपण स्वामी देव आहे कसं सांगावं? त्यांच्या कलाने सांगावं. बघा, यासाठी एक समांतर उदाहरण देते. आपले गाडगे बाबा आहेत ना, जे नेहमी स्वच्छतेचं लोकांना आदर्श द्यायचे आणि स्वच्छतेविषयी ते जनजागृती करायचे, ते स्वतः करायचे आणि स्वतःच्या आचरणातून ते लोकांना शिकवायचे, शब्दाने नाही आचरणातून शिकवायचे. तर असे संत गाडगे बाबा यांच्या जीवनातली एक गोष्ट आहे की एकदा गाडगे बाबा गावामध्ये झाडू मारत होते सकाळी सकाळी, साधारण 8 वाजेचा वेळ असेल, आणि त्याच वेळेस एक छान मोठ्या महागड्या कारमधनं एक माणूस उतरला खाली, आणि त्या माणसासोबत त्याची फॅमिली पण होती, त्याची बायको होती, त्याचा मुलगा होता, आणि ते उतरले. आणि गाडगे बाबा त्यांच्या झाडूच मारत होते गावामध्ये. तर साफसफाई चालली होती, तर तो माणूस आणि त्याचा मुलगा गाडगे बाबांजवळ आले आणि म्हणे, गाडगे बाबा म्हणतात ते तुम्हीच का? तर गाडगे बाबा झाडू मारता मारताच म्हणतात हो. त्यांनी काम थांबवलं नाही गाडगे बाबांनी. मग तो माणूस म्हणतो, गाडगे बाबा बरं झालं तुम्ही भेटलात, ते तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. म्हणे काय विचार? तो मुलगाही बघत राहिला की गाडगे बाबा काय सांगतायत. म्हणे, बाबा देव खरंच आहे का हो जगामध्ये? गाडगे बाबांनी त्या माणसाकडे आणि त्या मुलाकडे बघितलं आणि लगेच गाडगे बाबा म्हणले, अहो दादा तुमची गाडी खूप छान महागडी दिसते हो, इम्पोर्टेड गाडी आहे वाटतं. तो माणूस म्हणला, हो हो हो, ती मर्सिडीज आहे आणि नवीच घेतलेली आहे आणि एवढ्या एवढ्या किमतीची आहे, ती महागडी गाडी आहे. मग गाडगे बाबा म्हणतात, ही गाडी खूप वेगाने जात असेल ना, हिचा वेग सगळ्यात जास्त असेल ना? हो हो. तर माणूस पण म्हणला आणि तो मुलगा म्हणला, आमची गाडी एकदम 120च्या स्पीडने जाते. मग गाडगे बाबा म्हणले, पण मग ही कधी कधी बंद पडते का हो? तर तो मुलगा म्हणतो, हो गॅरेजमध्ये नेतो ना आम्ही. मग गाडगे बाबा म्हणले, मग गॅरेजमध्ये नेल्यावर काय करतात? मग तो मुलाचा बाबा म्हणतो, अहो बाबा गॅरेजमध्ये नेल्यावर जे काय डागडुजी असतो ती करतो, जे काय पार्ट खराब झाला असेल तर दुरुस्त करतो, आणि मग गाडी दुरुस्त झाली की पुन्हा आम्हीच प्रवासाला घेऊन जातो गाडी. मग गाडगे बाबा म्हणतात, अरे बाळा, ही एवढी मोठी महागडी गाडी ही सुद्धा बंद पडतेच ना मध्ये केव्हा तरी, हिला सुद्धा दुरुस्ती लागतेच ना, हिला सुद्धा पेट्रोल टाकावं लागतंच ना. मग मला सांग, ही अखंड फिरणारी पृथ्वी ही सतत फिरते आहे, आणि पृथ्वी सोडा अजून इतर ग्रह आहेत सूर्यमालेमध्ये, अजून गॅलेक्सीमध्ये अनेक ग्रह आहेत. तर ही जी पृथ्वी अखंड फिरते आहे ही कुठे टांगलेली नाही आहे, ही गोल 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 नियमाने फिरते आहे. 1 सेकंदाचा इकडे फरक नाही तिकडे फरक नाही. ही कशी काय फिरते हो? लक्षात आलंय का तुमच्या? तिला कोणी धरून ठेवली आहे हो? तिला कोणी उचलून ठेवली आहे हो? आणि तिचं थोडा तोल जात नाही, तिचा वेळ बदलत नाही. मग तो माणूस पण अचंबित झाला आणि तो मुलाने लगेच असं तोंडावर ओठावर हात बोट नेलं, हो हे कळतच नाही आपल्याला. मग ते गाडगे बाबा म्हणले, कुठली तरी अशी एक शक्ती असते, ती शक्ती हे सगळं करत असते. या पृथ्वीला ती शक्ती तोलून धरत असते, ती टाइम टू टाइम फिरवत असते,
सूर्य वेळच्या वेळी फिरत असतो, आपल्या ग्रहमालेसकट तो त्याच्या ठरलेल्या मार्गातूनच जात असतो. हे एवढे शक्तिमान असून सुद्धा हे आपापल्या याच्यातून ठरवल्याप्रमाणे करत असतो. कोण करत असं हे आयोजन? कोणीतरी शक्ती आहे आणि ती शक्ती हे सगळं सांभाळते आहे, यावर आपल्याला तर विश्वास ठेवावाच लागेल की नाही. तो मुलगा म्हणतो हो आजोबा हो. मग ते गाडगे बाबा म्हणले ह्यालाच देव म्हणतात, हाच देव आहे. आलं का लक्षात? आपण अशा प्रकारे मुलांना त्यांच्या वयाला, त्यांच्या बुद्धीला पटेल असं देवाची व्याख्या समजून सांगितली तर मुलं सुद्धा त्यावर सकारात्मक विश्वास ठेवते. आणि मग त्यांनाही असं वाटेल सूर्य एवढा शक्तिमान आहे, त्याच्यावरती सृष्टी अवलंबून आहे, तो जर सगळी कामं नियमाने करतोय तर मी का सकाळी उशिरा उठायचं? चंद्र एवढा सगळा पॉवरफुल आहे, ताकद देतो, आनंद देतो, शीतलता देतो, तो जर वेळेवर त्याच्या ठरलेल्या नियमाप्रमाणे उगवतो, मग मी का रात्री उशिरा झोपायचं आणि सकाळी उशिरा उठायचं? पाऊस येत असतो आकाशातनं का? आपल्याला पाणी देण्यासाठी. तर मी का शाळेतल्या माझ्या मित्राला पाणी संपलं ते देऊ का नको? माझ्या मित्राकडे पाणी नसलं, एक दिवस विसरला असला, तर माझ्या मित्राला माझ्या बॉटलमधलं पाणी द्यायला हवं. मग हे असं आपण मुलांना त्यांच्या कलाने जर शिकवलं तर मुलांना ते पटतंही आणि मुलांना ते घेता पण येतं. अशा प्रकारे देवाची व्याख्या, आणि तो देव म्हणजे कोणता तर समजण्यासाठी आता स्वामी आजोबा आहेत. आधीच्या काळामध्ये श्रीराम होते, श्रीकृष्ण होते, तसे आता स्वामी आजोबा आहेत. मग त्या स्वामी आजोबांविषयी त्या मुलांमध्ये सकारात्मक विश्वास, सकारात्मक श्रद्धा निर्माण होते आणि त्यातून मुलांचं व्यक्तिमत्व नीट घडत असतं. आणि ही खरी गोष्ट आहे की जर स्वामींचं व्यक्तिमत्व अशा वेगळ्या पद्धतीने जर समाजात पसरत असेल तर स्वामींना किती वाईट वाटत असेल. सगळ्यात महत्वाचं वाक्य लक्षात ठेवा, स्वामी जादूगार नाहीत, स्वामी चमत्कार करीत नाहीत. जे असतं ते स्वामींचं सामर्थ्याचे ऊर्जाच्या लहरी आपल्यामध्ये पोचतात आणि त्या ऊर्जेच्या लहरी आपल्यामध्ये सकारात्मक पॉझिटिव्हिटी घडवून आणतात. हा तो इफेक्ट असतो. तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. काकू, आणखीन एक प्रश्न असा, पेरेंट्स मुलांना सांगतात की तू जर अभ्यास केला नाही तर स्वामी आजोबा तुला शिक्षा देतील. म्हणजे बेसिकली स्वामी आजोबा, तू जर आमचं ऐकलं नाही तर स्वामी आजोबा तुला दंडित करतील. याच्याबद्दल थोडंसं सांगा ना. मुलांना सांगितलं जातं अभ्यास केला नाही तर स्वामी आजोबा तुला शिक्षा करते. हे वाक्य पूर्णपणे चुकीचं आहे. अशाने स्वामी आजोबांविषयी मुलांच्या मनात एक नकारात्मक व्यक्तिमत्वाचा तयार होतं आणि दुसरी गोष्ट मुलांचा स्वतःचा आत्मविश्वास कमी होतो. आता ह्याच्यामध्ये आधी मुलांना हे कळलं पाहिजे आपण अभ्यास का करायचा आणि कोणासाठी करायचा. आता ह्याच्यामध्ये मुलांना असं सांगावं की तुला तो क्रिकेटर विराट कोहली आवडतो का? हो हो मुलं म्हणतात हो हो मला खूप आवडतं. मग एखादी मुलगी असेल तिला विचारलं की तुला लता मंगेशकरचं गाणं आवडतं का? हो खूप छान गाते, तिच्या इतकं छान गाणं कोणी गात नाही. ते आपले ते राष्ट्रपती होते आठवतात का तुला? ते असे असे केस त्यांचे होते, काय बरं नाव त्यांचं? अब्दुल कलाम. आठवतात ना? ते आवडायचे का तुला? हो हो खूप आवडायचे, असे मुलांकडनं उत्तर येतात. मग आता मला सांग, ते विराट कोहली हा काही फार छान चॉकलेट हिरो नाही दिसत ना रे, मग कसं काय आवडतं तुला? आणि लता मंगेशकर पण तू म्हणतेस ना ग आवडतंय म्हणून, पण मग त्यांना तू चित्र बघितलंय का? त्यांचा फोटो बघितलायस का? त्या सावळ्या आहेत, त्या आपल्या सिनेमातल्या नट्यांसारख्या सुंदर नाही आहेत. आणि ते अब्दुल कलाम जे शास्त्रज्ञ आहेत ना त्यांच्याविषयी तुला माहिती आहे का काही? ते असे खूप छान गोरे गोमटे, असे छान मजबूत तगडे असे पण नाही आहेत. मग कसे काय तुला आवडतात? हे बघ, ह्या मागचं असं कारण आहे की तुला विराट कोहलीचं छान क्रिकेट खेळणं आवडतं, तुला लता मंगेशकरचं छान गाणं म्हणणं आवडतं आणि तुला अब्दुल कलाम यांचं गुण आवडतात. त्यांनी जे शोध लावले ते शोध आवडतात. त्यांनी जे त्यांचं वागणं इतकं
इतकं म्हणजे लहान मुलासारखं निर्मळ होतं की माणसाने माणसाशी कसं वागावं हे अब्दुल कलाम यांच्या वागण्यातून आपल्याला दिसून येतं. हे त्यांचे गुण तुम्हाला आवडतात आणि म्हणून तुम्ही म्हणतात की मला अब्दुल कलाम आवडतात, मला लता मंगेशकर आवडते, मला विराट कोहली आवडतो. म्हणजे लक्षात आलं का तुझा? आपण आवडीचे कधी होतो? आपल्यामध्ये जे काय गुण असतात, जे काय कौशल्य असतं ते जर आपण चांगलं वाढवलं आणि त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवलं की आपण दुसऱ्यांना आवडू लागतो, आहे की नाही? मग आता तू हे बघ, तू आरशासमोर उभं राहताना आरशामध्ये काय दिसतं? तुझा चेहरा दिसतो की नाही? हा, मग हे बघ, हा जो चेहरा दिसतो ना आपला आरशामध्ये, तो किती वेगळे वेगळे आहोत आपण सगळेजण. कोणी सावळा आहे, कोणी गोर आहे, कोणी खूप सुंदर आहे, कोणी कमी सुंदर आहे, कोणाचे नाक छोटा आहे, कोणाचं नाक मोठं आहे, कोणाचे डोक्यावर केस नाही, कोणाचे दात वाकडे आहेत. हे असं दिसतं की नाही? मग आपण काय म्हणायचं की मी चांगलं नाही म्हणू? तर असं म्हणायचं, असं तो लक्षात घ्यायचं की हा जो आरशामध्ये जो चेहरा दिसतो ना, हा आपल्या आईबाबांनी आपल्याला दिलेला असतो आणि हा आरशातला चेहरा आपल्याला जसा आहे तसा स्वीकारावाच लागतो. तो काही आपल्याला बदलता येत नाही, कारण आपण जन्म घेतलेला असतो ना. जन्म घेताना जे शरीर आपल्याला मिळालेलं असतं तेच आपल्याला घ्यावं लागतं, त्यात आपण बदल नाही करू शकत. पण आपण सुंदर मात्र बनू शकतो. कसं बनायचं? तर आपण आपल्यामध्ये जे काय कलागुण आहे, कौशल्य आहे, ते आपण शोधायचे आधी. ते शोधवून त्यामध्ये आपण वाढवायचे ते, आणि त्यामध्ये आपण कष्ट घ्यायचे, मेहनत घ्यायचे, आणि मग ते गुण आपल्या इतरांना आवडायला लागले. भोवतालच्या लोकांना, शाळेमध्ये, मित्रांमध्ये आपण सगळ्यांचे लाडके होतो आणि मग आपण सगळ्यांना सुंदर दिसायला लागतो. आता तुम्हाला बघा, सचिन तेंडुलकरची एक गोष्ट सांगते आधीची. आपला जुना क्रिकेटर सचिन तेंडुलकर जेव्हा मैदानावर खेळायला जायचा माटुंग्याला, तो रुईया कॉलेजच्या समोर खेळायचा, आणि त्यावेळेस त्याची उंची कमी आहे म्हणून तो खूप निराश व्हायचा की मला काही ह्या इतर मुलांसारखा चेंडूचा झेल घेता येत नाही, आणि त्यामुळे मी नाही क्रिकेट खेळू शकणार. त्याचा मूड ऑफ व्हायचा आणि तो घरी निघून जायचा. पण त्याचा मोठा भाऊ जो होता तो पण क्रिकेट खेळायला यायचा. तर हे सचिनने स्वतः सांगितलेले आहे का बरं का उदाहरण. तर त्याचा मोठा भाऊ जो होता तो क्रिकेट खेळायला यायचा. त्याने जेव्हा बघितलं की सचिन हा निराश होतोय मध्ये मध्ये, मग त्याने सांगितलं, सचिन तू का निराश होतोय? शिक्षकांनी त्याचे सांगितलं. तर शिक्षकांना तो म्हणाला, माझी उंची छोटी आहे ना, मला बॉल पकडता येत नाही. मग शिक्षक आणि त्याचा भाऊ म्हणाला, अरे सचिन, तुझी उंची कमी आहे म्हणून तू निराश होतो, पण तुझ्याकडे जे चांगलं आहे ते तू बघितलंयस का? म्हणे काय चांगलं आहे माझ्यामध्ये? बघ म्हणे, तुझा हा हाताचा फाळा आहे ना, हा फाळा किती मजबूत आहे म्हणे, छान, तू ह्याच्यामुळे छान बॅटिंग करू शकशील. आणि मग सचिन मध्ये प्रेरणा आली आणि तेव्हापासून सचिन तेंडुलकरने बॅटिंगवर लक्ष दिलं आणि तो किती नामवंत खेळाडू झाला. कळलं का आपल्याला? माहितच आहे सगळ्यांना. म्हणजे अशा प्रकारे आपल्यातले गुण जर का आपण वाढवले आणि ते गुण शोधण्यासाठी पालकांनी मुलांना मदत केली की मग आपण स्वामी आजोबांना आवडायला लागतो. असंच आपण अभ्यासाच्या बाबतीत करायचं. आपण दिलेला गृहपाठ व्यवस्थित करायचा, परीक्षेची तयारी व्यवस्थित करायची, ह्याच्यासोबत खेळायचं पण सगळ्या गोष्टींना मर्यादा हवी. आणि आपण आपली जबाबदारी समजली पाहिजे आपल्याला, की आपली जबाबदारी काय आहे, आपल्याला का शिकायचं आहे, अभ्यास कोणासाठी करायचा आहे. तर मला सुंदर व्हायचं आहे, मला सुंदर व्हायचं आहे म्हणून मला अभ्यास करायचा आहे. मला माझ्या स्वतःवर प्रेम करायचं आहे म्हणून मला अभ्यास करायचा आहे. आणि जेव्हा मी माझ्यासाठी काही गोष्टी करणार असतो तेव्हा मी आनंदाने करतो. मग मला त्याचं ओझं वाटत नाही, मला त्याचा त्रास होत नाही, आणि मी भराभर त्या गोष्टी करायला लागतो. आणि असं आपण आपली जबाबदारी स्वीकारली की आपल्या प्रयत्नांना स्वामी आजोबा म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि मग त्यावेळेस आपल्याला परीक्षेमध्ये स्वामी आजोबांच्या आशीर्वादाने चांगले गुण मिळतात. आपण भराभर शिक्षणात, आपल्या आवडीच्या शिक्षणात पुढे जातो आणि पुढे आपल्या जीवनात आनंद निर्माण होतो, आत्मविश्वास निर्माण होतो की मी पण खूप सुंदर आहे आणि मी सुद्धा परीक्षेमध्ये चांगले गुण निर्माण करेल. आपण काय करतो? अभ्यास नाही करत, खेळतो, मजा करतो, टीव्ही बघतो आणि स्वामी आजोबा आहेत पास करायला.
म्हणजे आपण आपली जबाबदारी स्वीकारत नाही आणि ही गोष्ट काही स्वामी आजोबांना आवडत नाही. आणि मग स्वामी आजोबा अशा वेळेस आशीर्वाद देत नाही. मग आपली श्रद्धा आणि विश्वास कमी होतो. मग आपण ही जागृती ठेवायला हवी की नाही? आणि यासाठी पालकांनी मदत करायला हवी आहे मुलांना. लहान मुलं जेव्हा टीव्ही बघत असतात, मोबाईल बघत असतात, आपल्या पालकांच्या तर लक्षात ही गोष्ट येते की टीव्ही आणि मोबाईल ह्या दोन्ही गोष्टी शाप आणि वरदान दोघी झाले. त्यामध्ये चांगल्या पण गोष्टी आहेत, पण वाईटही गोष्टी तितक्याच आहेत. आणि ह्या वाईट गोष्टी आपण किती सांभाळून म्हटलं तरी काही सांभाळता येत नाही. एक माझी मैत्रीण आहे, ती मुलाला ह्या गोष्टीपासून दूर ठेवण्यासाठी त्यांचे मोबाईल कपाटात लपवून ठेवायचे. आणि आम्ही जरी फोन केले तरी तिला उचलता यायचे नाही, कारण मुलाच्या हाती फोन लागू नये म्हणून. आईने तिच्या परीने काळजी घेतली हो, पण परिस्थिती कुठे आपल्या हातात असते. कोरोनाचा काळ आला, शाळा बंद झाल्या आणि शाळेनेच सांगितलं मुलांना मोबाईल द्या. मोबाईलवरून मुलांचा अभ्यास सुरू झाला. आता झाले ना पालक हतबल, काय करणार? मुलांच्या हातात मोबाईल आला. आता अभ्यास झाल्यावर मुलं अभ्यासाच्या नावाखाली यूट्यूब समोर येतच की, आणि समोर आल्यावर नको 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 ती दृश्य बघायला मिळतात. आणि आपल्याला वाटतं ह्या लहान मुलांना काय कळतं, पण तसं नाही. वयाच्या 5व्या वर्षापासून लहान मुलांना सगळ्या जाणीवा असतात. फक्त त्या त्यांना बोलता येत नाही, पण त्यांना त्या असतात शरीरामध्ये. हे पालकांनी लक्षात घ्यायला हवं. जेव्हा मुलं असे टीव्हीवर, मोबाईलवर जेव्हा असे भावना भडकवणारे, वासना जागृत करणारे असे काही गाणी बघतात, असे काही चित्र बघतात, जसं ते बेवाच सारखं कार्यक्रम बघतात, त्यावेळेस असं जर दिसलं तर आई वडील काय करतात? मुलांना एकदम रागवतात, फटका मारतात, मोबाईल हिसकून घेतात. याचा परिणाम असा होतो की मुलं आणखीन त्या गोष्टीकडे आकर्षिली जातात आणि गपचूप लपून छपून त्या गोष्टी ते बघत असतात. आणि याचा परिणाम असा होतो की त्यांचं मॅच्युरिटी तर त्यांना अजून आलेली नसते, पण त्यांच्या देहभावना मात्र त्यांना स्वस्थ बसू देत नाही. हा लहान मुलांचा विषय चाललाय. आणि मग ते तिथपासूनच त्यांचं अभ्यासावरचं लक्ष उडत असतं. आता ह्या वेळेस काय करायचं? मुलांना असं जेव्हा आपलं छोटं मुल ह्या अशा गोष्टी करताना दिसतं, तेव्हा सांगायचं की बाळा रे, ह्या अशा प्रकारचं जे काम करतायत ते लोक, त्यांना समजत नाही बाळा. त्यांना समज नाही आहे म्हणून ते असं करतायत. आणि त्याच वेळेस सांगावं की बाळा, स्त्रीचा देह हा आदरणीय आहे. स्त्रीचा देह हा मातेचा आहे. स्त्रीचा देह आपल्याला घरामध्ये ज्या स्त्रिया आहेत त्यांच्याविषयी त्याच्या मनात आदर निर्माण करावा, की आई आपल्याला खाऊ घालते, बहीण आपल्याला लाड करते, आजी आपल्यावर माया करते. ह्या सगळ्या स्त्रियांशिवाय आपलं जगणं शक्य नाही आहे. तर स्त्रीच्या देहाविषयी मुलांच्या मनात आदर निर्माण करणं हे पालकांचं आधी पहिलं काम आहे. आता प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने, आपापल्या कौशल्याने मुलांपर्यंत तो विषय पोचवावा. पण त्याचबरोबर आपण आता मोबाईल टीव्हीचं आक्रमण थांबवू शकत नाही आहे, पण आपल्या मुलाला आपण एक गोष्ट सांगू शकतो की बाळा, शाळेमध्ये सांगत होते की जेव्हा मायसेल्फ म्हणून शाळेत विषय येत होता, त्यावेळेस तो विषय येताना शाळेमध्ये सांगितलं जातं की मायसेल्फ विषयी सांग. तर मुलगा म्हणतो मला हात आहे, पाय आहे, नाक आहे, डोळे आहे, हे असं सांगतो. पण आपल्या पूर्वीच्या शिक्षणात असं होतं की मायसेल्फ म्हणजे मी माझ्या स्वतः विषयी जे काय सांगतो त्यामध्ये माझे हात, पाय, कान, नाक, डोळे तर यायचे, पण त्याच जोडीला माझ्या शरीरामध्ये एक सुंदर मन आहे आणि एक आत्मा पण आहे, ज्याच्यामुळेच माझं जिवंतपण आहे, असं आपल्या संस्कृतच्या अभ्यासक्रमात पूर्वीच्या काळी होतं. हे आत्ताच्या मुलांना त्याची जाणीवच नसते. तर हे आपण मुलांना समजून सांगितलं पाहिजे. आणि स्वामी आजोबा का आपल्याला एवढे आवडतात? तर स्वामी आजोबांचं मन फार सुंदर आहे. त्या स्वामी आजोबांच्या मनामध्ये घाण अजिबात नाही आहे. त्या स्वामी आजोबांच्या मनामध्ये अशुद्धता अजिबात नाही आहे. शुद्ध आणि स्वच्छ मन आहे. आता लहान मुलांचं मन सुद्धा कल्पनाशक्तीमध्ये फार सुंदर असतं. त्यांची अफाट कल्पनाशक्ती असते. आपण त्यांना जर का अशा प्रेरणा देत गेलो की त्यांना सांगावं आपलं हे जे मन असतं बाळा, या मनामध्ये असं लक्षात ठेवावं की ही जी बाई समोर डान्स करते आहे टीव्हीमध्ये, मोबाईलमध्ये, ही जी बाई समोर जे काय ती ॲक्टिंग करत असेल,
तर ती ती कोणाची तरी आई आहे, कोणाची तरी बहीण आहे, कोणाची तरी आजी आहे आणि ती तिच्या काही गरजांसाठी असं चुकीचं काम ती करत असेल. पण आपण मात्र आपल्या मनाला समजवायचं की बाबा ती माता आहे. कुठलीही जगातली स्त्री ही माता असते आणि आपण तिच्याकडे आदरानेच पाहिलं पाहिजे. ते उत्तान दृश्याविषयी आपण असं बाळाला त्याच्या वयानुसार थोडं थोडं ज्ञान हे गरजेनुसार चमच्याने देत गेलं पाहिजे की तुम्ही मोठे व्हाल तेव्हा तुमच्या ह्या गरजा भागवल्या जातील. आत्ता ह्या गरजा भागवण्याचं तुमचं वय नाही आहे. आता तुमचं वय आहे खेळण्याचं, अभ्यास करण्याचं, खूप लाडू पेढे खाण्याचं वय आहे. आता ह्या गोष्टींकडे आपण आत्ता तरी लक्ष नको द्यायला. मग मुलं म्हणतात तो मुलगा असं बोलतो, ते शाळेमध्ये असं दाखवतात, ते पोस्टर असं लावलेलं आहे. लावू दे ना. हे बघ, पूर्वीच्या काळी कसे देव होते आणि राक्षसही होते. म्हणून काय देव लोकांनी आनंद घेतला नाही का जगण्याचा? हे समतोल असतो. चांगलं आणि वाईट दोन्ही गोष्टी समोर असतात. आपण त्यातल्या फक्त चांगल्याच गोष्टी घ्यायच्या, आपल्या मनामध्ये ठेवायच्या आणि आपल्या मनाला सुंदर बनवायचं. साने गुरुजी माहिती आहे ना आपल्याला. साने गुरुजींनी बघा मुलांना किती सुंदर सुंदर श्यामची आई पुस्तकात त्यांनी सांगितलेलं आहे. साने गुरुजींचं मन खूप सुंदर होतं, कोमल होतं. पण आता काळाच्या बदलत्या प्रवाहानुसार पालकांनी त्यात एक गोष्ट अजून ऍड केली पाहिजे. सुंदर मन आणि समतोल मन याचा अर्थ असा नाही की तुम्ही अजिबात आक्रमक होऊ नका. योग्य प्रसंगी तुम्ही परिस्थितीशी फाईट केलीच पाहिजे. चुकीच्या ठिकाणी तुम्ही संघर्ष केलाच पाहिजे. तुमची जे अंतर्मन जे तुम्हाला सांगतं त्या अंतर्मनातल्या चांगल्या गोष्टींसाठी तुम्ही कुठे सोडून नाही दिलं पाहिजे. म्हणजेच काय, याचा अर्थ काय, हे स्वामी आजोबांना आवडतं की ह्यालाच म्हणतात, तुम्हाला समजणार नाही मुलांना ही गोष्ट, पण मोठ्यांना कळेल की हा गुरुतत्वाचाच एक भाग आहे. गुरुतत्व स्वामींमध्ये आहे. स्वामी आजोबा गुरुतत्वाचंच आचरण करतात आणि म्हणून स्वामी आजोबा आपल्या सगळ्यांना एवढे आवडतात, एवढे छान वाटतात, एवढे आपलेसे वाटतात. मग अशा प्रकारचं गुरुतत्व आपल्या आपल्या वयोमानानुसार एक एक दोन दोन वाक्य आपण समजून घेतले आणि आपल्या जीवनात आणले पालकांच्या मदतीने, तर आपलं जीवन सुद्धा सुंदर होईल आणि आपल्याला सुद्धा जीवनाचा आनंद अधिक घेता येईल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा